इराण युद्ध आपल्याला पुन्हा बलुतेदारी पद्धतीकडे नेत आहे. तुम्ही बरोबरच ऐकलं. अगोदर बलुतेदारी पद्धत म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो. पूर्वी चलन तितकंसं अस्तित्वात नसताना वस्तू विनिमयाची पद्धत होती. म्हणजे आपल्या गरजेची वस्तू किंवा सेवा घेण्यासाठी त्या बदल्यात दुसरी वस्तू किंवा सेवा देणं. आता मी हे सगळं का सांगतोय तर त्याला कारण ठरलंय होसूरमधल्या एका हॉटेलचा बोर्ड. व्यावसायिक गॅस पुरवठा थांबल्यानं हॉटेल व्यावसायिक त्रस्त झालेत. अशातच होसूरमधील इरोडेमिज मेस देखील गॅस पुरवठा होत नसल्यानं अडचणीत आली नव्हती. मात्र आपल्या ऑथेंटिक होसूर फूडसाठी प्रसिद्ध असणाऱ्या इरोड एमिज मेसच्या मालकानं यावर भन्नाट शक्कल लढवली. गॅसच्या तुटवड्यात तसेच वाढलेल्या किमतीमुळे जर ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क आकारलं तर ग्राहक संरक्षण कायद्याचं उल्लंघन ठरू शकतं. पण आपल्याला गॅस तर हवाय, त्याच्या किमती कितीही वाढल्या तरी देखील. मग इरोडेमिजच्या मालकानं एक भन्नाट शक्कल लढवली. एक गॅसची टाकी द्या, महिनाभर एक प्लेट बिर्याणी रोज मोफत मिळवा. 2 टाक्या द्या, रोज 2 प्लेट बिर्याणी मोफत मिळवा, असा बोर्ड त्यानं आपल्या हॉटेल बाहेर लावला. सध्या सोशल मीडियावर इरोड एमिज ट्रेंडिंग करत आहे. आर्थिक दृष्टीनं पाहिलं तर हे गणित ग्राहक आणि मालक दोघांनाही परवडणार आहे. आता या हॉटेल चालकाला कोण गॅसच्या टाक्या मिळवून देऊन रोज 1 प्लेट बिर्याणी मोफत मिळवते याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे. तुमच्याही डोक्यात अशाच काही भन्नाट कल्पना असतील तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.